नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की लाडक्या बहिणींसाठी व लाडकी बहीण योजनेअंतर्गत भरपूर महिलांचा जो काही 1500 रुपयाचा लाभ आहे तो बंद करण्यात आलेला आहे. कारण की अर्जाची छाननी सुरू आहे. यासाठी जे काही परिपत्रक आहे ते परिपत्रक जारी करण्यात आलेले आहे. या परिपत्रकामध्ये काय महत्त्वपूर्ण माहिती सांगितलेली आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला पुढे देखील मिळत राहतील. लाडक्या बहिणींनो, आपण बघणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत काही अर्जाची छाननी आहे करण्याकरिता मार्गदर्शक सूचना काढण्यात आलेले आहे. म्हणजेच की 2025 रोजी 8/2025 रोजी माननीय सचिव महोदय महिला व बाल विकास मंत्रालय यांच्या ऑनलाईन बैठकीमध्ये या सूचना देण्यात आलेल्या होत्या. ही महत्त्वपूर्ण म्हणजेच की आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. म्हणजेच की नारी शक्ती द्रुत ॲपवरून ज्या लाभार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहे त्यांचे जे काही वय आहे ते दिनांक पाहू शकतात की 17/2024 रोजी 21 वर्ष पूर्ण नसेल तर लाभार्थ्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे. नारी शक्ती द्रुत ॲपवरून तुम्ही फॉर्म भरला असेल किंवा 1/7/2024 रोजी 21 वर्ष पूर्ण पाहिजे तरच फॉर्म पात्र ठरेल, नाहीतर हा फॉर्म अपात्र करण्यात येणार आहे. दुसरं पाहणार आहोत की पोर्टलवरती वय हे दिनांक म्हणजेच की 30/9/2024 रोजी 21 वर्ष पूर्ण पाहिजे. जर तुमचं वेबसाईटवरून फॉर्म भरलेला असेल तर 30/9/2024 रोजी तुमचं वय हे 21 वर्ष पूर्ण पाहिजे, तरच तुम्ही म्हणजे जर नसेल तर लाभार्थ्यांना अपात्र करणार येणार आहे. अपात्र करण्यात आलेले आहे व लाभार्थ्यांचे वय 8/2025 रोजी 65 पेक्षा जास्त असेल तर या लाभार्थ्यांना अपात्र करण्यात आलेले आहे. म्हणजेच की आता 18/2025 रोजी 65 पेक्षा जास्त वय झालं तर असेल त्यांना अपात्र करण्यात येणार आहे. या GR नुसार हे जे सगळं निर्णय घेण्यात आलेले आहे. लाभार्थ्यांची वयाची तपासणी करतेवेळी त्यांचे आधार कार्ड व्यतिरिक्त कागदपत्र अपलोड केलेले होते ते तपासून वयाची खात्री करणार आहोत. म्हणजेच की वयाचा पुरावा तपासताना केवळ आधार कार्ड तपासून नाही, आधार कार्ड कागदपत्रांवरती जन्मतारखेचा बदल आढळला लाभार्थ्यांना म्हणजेच की अपात्र करावे. आधार कार्डवरती एक जन्मतारीख आहे आणि जे कागदपत्र अपलोड केलेले त्यावरती दुसरी जन्मतारीख आहे, अशी जर वेगवेगळी जन्मतारीख असली तुम्ही अपात्र आहात. कागदपत्र म्हणजेच की आधार कार्डवरती जी जन्मतारीख आहे ती जन्मतारीख कागदपत्रांवरती सुद्धा पाहिजे. पात्र असणार आहात त्या ठिकाणी तुम्ही, व जर नसेल तर तुम्ही अपात्र ठरणार आहात. परिपत्रक हे सूचना देण्यासाठी त्यानंतर पुढे पाहणार आहोत आपण की 5 नंबरला पॉईंट आहे की ज्यामध्ये कुटुंबात म्हणजेच की एक रेशन कार्ड म्हणजे एक कुटुंब मानलं जातं. त्या 2 पेक्षा जास्त लाभार्थ्यांना तपासणीमध्ये लाभार्थ्यांचे रेशन कार्ड तपासणीचे आणि त्यामध्ये महिला व योजनेचा लाभ घेतलेला आहे म्हणजेच की तपासायला सुरुवात झालेली आहे व यामध्ये एक विवाहित महिला व एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे असे नमूद आहे. म्हणजेच की शासन निर्णयानुसार हे नमूद आहे, असा उल्लेख 2024 मध्ये केलेला आहे. म्हणजेच की आता ऑनलाईन बैठकी सूचकेनुसार एक कुटुंबातील एक विवाहित महिला व एक अविवाहित महिला कुटुंबातील सदस्यांनाच विचारून पात्र आहे, नाहीतर बाकीचे अपात्र आहे. 2 पेक्षा जास्त महिला असेल म्हणजेच की एका कुटुंबामध्ये जर तुम्ही 3 असेल, 4 असेल, 5 महिलांनी फॉर्म भरलेला असेल तर या कुटुंबामध्ये बाकीच्या महिला अपात्र ठरणार आहे व चौकशी होईल. घरी सुद्धा अंगणवाडी सेविका किंवा कोणी येऊ शकतं तुमच्या घरी. तुम्हाला घरात कुणाला लाभ घ्यायचा आहे हे आधार कार्ड वगैरे घेऊन जाऊ शकता. मग ते कुटुंबातील ठरवेल कुणाला लाभ द्यायचा आहे, कुणाला लाभ द्यायचा नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत चालू केल्यानंतर रेशन कार्डमध्ये असलेल्या जुने रेशन कार्ड असेल, कुटुंबातील महिलांची संख्या ग्राह्य पकडावी. रेशन कार्डमध्ये जर आता काही बदल केला असेल तर लक्षात घ्या. म्हणजेच की रेशन कार्डमध्ये जुनं रेशन कार्ड असेल किंवा ग्राह्य धरण्यात जाणार आहे. कुटुंबात 2 विवाह महिला जर योजनेचा लाभ घेत असतील तर त्यातली एक महिला अपात्र आहे. म्हणजेच की लक्षात ठेवा, एका कुटुंबामध्ये 2 महिला असतील, दोघांचे लग्न झालेले असेल, दोघी लाभ घेत असाल तर त्यामधील एक महिला अपात्र ठरण्यात येणार आहे. शासन निर्णयानुसार हे महत्त्वपूर्ण आहे. म्हणजेच की आता कुटुंबामधील 2 बहिणी लाभ घेत असतील तर त्यामधली एकहीच बहीण यामध्ये लाभ घेऊ शकणार आहे.
व महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी मार्फत लाभार्थी तपासणी करून घेणार आहोत व असतील तपासणी करून घ्यावी सांगण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीने अपात्र, पात्र व इथे महत्त्वपूर्ण माहिती सर्व लाडक्या बहिणींना महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता.